वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 निवड तुमची, आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची। ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत। आपल्या साथीने साकारत आहोत वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009 या सोहळ्याचे पूर्वरंग। प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती कुणाला आहे हे या सोहळ्यात ठरत असतं, पण खरी चुरस सर्वोत्कृष्ट नायक आणि सर्वोत्कृष्ट नायिका या विभागातली असते, कारण हाच निकाल ठरवतो महाराष्ट्राचा नायक आणि महाराष्ट्राची नायिका। तर पाहूया सर्वोत्कृष्ट नायक या विभागातली नामांकन। हा आहे हिच्या मनातला नायक। महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट नायक कोण? रोहित खानविलकर। तू सगळी लफडी करतोस आणि मग तुझ्या आईला आणि तुझ्या दोन बहिणींना मला फेस करायला लागतं माहितीये। नाही तर मी आता ठरवलंय, सरळ तुला त्यांच्या तावडीत सोडून मी हात वरती करणार। हर्षवर्धन भोसले। माझ्या डोळ्यात बघून सांग, तुझा विश्वास नाही माझ्यावर? तुला असं वाटतं मी त्यांना फसवीन, त्यांचा विश्वासघात करीन? तसं नाही, ठीक आहे। आदिनाथ शास्त्री। बघून घेतला असता, अभिमान मध्ये आला होता, पण नंतर सगळं कळल्यानंतर आपोआप नरमला। आज जर मी तिथे जाऊन बोललो नसतो ना, त्यांना असंच वाटलं असतं की शास्त्री फक्त सहन करण्यासाठी जन्माला आले। विक्रम पाटणकर। पती मामा, अरे कसल्या भंपक दैवी योजना घेऊन बसलायस तू? मला नाही कळणार आणि अजिबात कळून घ्यायच्याही नाहीयेत त्या। विक्रमादित्य राजे शिर्के। रणवीर राजे आम्हाला मोठ्या भावासारखे आहेत असं म्हणाले होते, मग हे वाक्यही त्यांच्या तोंडी शोभत नव्हतं, नाही का पाहिजे? झी मराठीच्या नायिकांवर तुम्ही कायम प्रेम करत आलात। आसावरी असो, देवयानी असो, तन्वी असो, त्यांच्या सुखदुःखात तुम्ही कायम सहभागी होता। त्यांच्यावरच्या प्रेमाची पावती देण्याची संधी तुम्हाला मिळते ती या सोहळ्याच्या निमित्ताने। तर पाहूया या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नायिका या विभागातील नामांकन। कशी आहे बायको? सुंदर, सौज्वळ, देवयानी सारखी। कुलवधू। याची तर नायिका ठरली। महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट नायिका कोण? शुभ्रा शास्त्री। पण हे डोळे प्रथमेशच्या कल्पनेतला कोणाचे तरी आहेत की गोदाने पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीचे? देवयानी देशमुख। तू लग्नाला होकार तर दिलास, पण तू खुश नक्कीच नाहीस। तू लग्नाला होकार दिलास, तुझ्या घरातली माणसं आमच्या घरी येऊन लग्नाची बोलणी करतायत, म्हणजेच हे लग्न करण्यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे। आसावरी भोसले। फोन केला होता, पण फोनवर ते बोलायची हिंमत नाही झाली माझी, म्हणून मग मी त्यांना घरी बोलावून घेतलंय। मग समोरासमोर काय ते प्रत्यक्षच बोलता येईल, कारण अशा गोष्टी फोनवर बोलणं योग्य नाही का? मधुरा खानविलकर। You should never mix up professional and personal relation. असो, वैतागू नकोस ना। चल, आय एम सॉरी, आय डिडंट मीन टू हर्ट यू। बोल, काय बोलत होतास? अरे हात सोड, लोक काय म्हणतील, आपण ऑफिस मध्ये आहोत ना। रोहित, आय सेड सॉरी। तन्वी प्रभू। नायक आणि नायिका या व्यक्तिरेखा तेव्हाच प्रेक्षकांची दाद घेऊन जातात जेव्हा त्यांच्या समोरचं आव्हानही तितकंच तगडं असतं। समोर जर जबरदस्त खलनायक किंवा खलनायिका असेल ना, तर नायक आणि नायिकांची भूमिका सुद्धा तेवढीच खुलून येते। तर मग पाहूयात या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट खलनायक या विभागातील नामांकन। जय रणवीर। रणवीर दादा, मला तुमच्यासारखा आदर्श विलन व्हायचंय, मला आशीर्वाद द्या। जय रणवीर, जय रणवीर।
हे आहेत याचे आदर्श खलनायक. महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खलनायक कोण? भालचंद्र. इतके लवकर आलात? होय, चाकर माणसं म्हटलं साहेबांना चहापासनं समद करून द्यावं. मी चहा घेत नाही. मावशीने सांगितलं नाही तुम्हाला? रणवीर राधे शिर्के. आम्ही योग्य तेच केलं. तुम्ही शुद्धीवर नसल्यामुळे असं बोलतात. प्रियदर्शनी आणि नील राजनसारखं इमोशनल होऊन बोलणं शोभत नाही तुम्हाला. राघव निंबाळकर. सोपान काका. गावकऱ्यांचा निवाड झाला, माझ्या इज्जतीचं काही खरं नाही. तुम्ही त्यांना सावध केले. गावकरी येतात, पळा पळा. प्रताप. काही महिन्यांनी माझ्या लक्षात आलं की मला सुद्धा या सगळ्या विद्या येतात. मी गणपती मामांना विद्या शिकवताना लपून लपून बघायचो आणि मग एकांतात त्यांचे प्रयोग करायचो. झी मराठीचं वैशिष्ट्य म्हणजे या वाहिनीवरील नायिकांप्रमाणेच खलनायिकाही तितक्याच प्रभावी आहेत. तर मग पाहूयात या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट खलनायिका या विभागातील नामांकन. तिच्याकडे काय बघता? खलनायिका आहे ती. अगं खोल असली तरी नायिका आहे ती. यांना भुरळ घातलीये खलनायिकेनं. महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट खलनायिका कोण? सुलेखा. प्रियंका. अभिलाषा. कुणाचा फोन होता आणि कुठे चाललीस तू? हे बघ, असं कुणालाही भेटायला जाऊ नकोस, कारण तू राजेश शिर्केंची आता. तुला नाही कळणार. कामिनी अभ्यंकर. इडा गेली, पेडा जायची वाट बघते म्या. मधुरा, म्या काय म्हणते, म्या लय खुश आहे बघा. आज काय फिल्मी सीन झाला वा आपल्या घरात. लतिका. माझ्या जवळच्या मित्राची आज ही पहिली गोड रात्र आहे. मधुचंद्राची रात्र. असं ओको ओको कसं चालेल? वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2009च्या पूर्वरंगाचे अजूनही काही रंग बाकी आहेत. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2009. निवड तुमची, आवड महाराष्ट्राची. सुरुवात नव्या दशकाची.